रमजान ईदच्या दिवशीच एकावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि या प्रकरणी दोघांना जखमी करण्यात आलं असून अटकही करण्यात आली। शहरातील मुस्लिम कब्रस्तानजवळ फातिया वाचत असताना डिवसल्याच्या रागातून दोघांनी एका 30 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना ईदच्या दिवशी सोमवारी सकाळी 10:30 वाजता घडल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी धाव घेत 2 संशयितांना अटक केली असून जखमी शेख रिजवान शेख रहीम राहणार भुसावळ यास जळगाव येथील मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल केले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 10:30 वाजता मुस्लिम कब्रस्तानात मृतात्म्याला शांती लाभण्यासाठी नागरिक फातिया पढत होते आणि त्याचवेळी शेख रिजवान शेख रहीम हा आल्यानंतर त्याने दिवसात धमकावल्याने दोघांनी आपल्या जवळील चाकूने शेख रिजवानच्या पाठीवर 3 वेळा वार केले। या हल्ल्यात रिजवान रक्तबंबाळ झाल्याने काही वेळ पळापळ झाली। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर धाव घेत शांतता प्रस्थापित केली। संशयित शेख दानिश शेख असीम उर्फ माया व जकरिया शेख जुनेद शेख यांना ताब्यात घेतले आहे। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।